नमस्कार, मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल थंडाई। होळी पण जवळ येते, गरमी पण वाढलेली आहे, तर त्यासाठी आपण आज थंडाई बघणार आहोत। थंडाई प्रीमिक्स बघणार आहोत। थंडाईची पेस्ट पण आपण बनवू शकतो याच रेसिपीनी, पण मी पेस्ट नाही बनवणार। हे पेस्ट बनवली तर ती कशी 15 दिवसच फक्त टिकते। आपण प्रीमिक्स बनवणार आहोत। प्रीमिक्स कसं हे 2 ते 3 महिने टिकतं। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते मी सांगते। हे मी एक वाटी कोणती पण घ्यायची, घरातली पण घेतला तरी चालेल। तर मी एक वाटी घेतलेली आहे। बदाम घेतलेले आहेत। हे वजनी प्रमाण म्हणाल तर 30 ग्राम आहे। त्यानंतर हे काजू घेतलेले आहेत। काजू पण मी हे 30 ग्राम घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या, ही खडी साखर आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला किती गोड हवाय ते। पण यासाठी ना हे खडी साखरेचे तुकडेच चांगले वाटतात, साखर नाही घालायचे यामध्ये थंडाईमध्ये। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे, इथे 15 ग्राम एवढे, जवळजवळ 15 असतील, 15 ते 20 एवढे पिस्ता आहे ते। 1 चमचा एवढी बडीशेप घेतलेली आहे। रोज पेटल घेतलेले आहे, ड्राय रोज पेटल हे बाहेर मिळतात, केक शॉपच्या दुकानामध्ये मिळतात, इझिली अवेलेबल आहेत। ते जर नसतील तर तुमच्याकडे जर गुलाब असेल ना तर त्याचे पाकळ्या घातला तरी चालेल। केसर घालणार आहे मी। आणि त्याच्यानंतर हे मेलन सीड्स आहे, कलिंगडाच्या बिया असतात ना त्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे एवढे घेतलेले आहेत। आपले पोहे खायचे जे चमचे असतात ना त्याने घेतलेले आहेत हे। त्यानंतर इथे मिरी घेतलेली आहे, 10 ते 12 मिरी घेतलेली आहे, काळी मिरी 7 ते 8 इथे मिरी घेतलेली आहे मी, 10 ते 12। त्यानंतर 1 चमचा एवढा घेतलेले आहे खसखस आणि 7 ते 8 वेलची घेतलेले आहेत। आता जर तुम्हाला पेस्ट बनवायची असेल तर काय करायचंय, हे सगळं साहित्य आहे ना, फक्त साखर सोडून आणि रोज पेटल नंतर घातलं तरी चालेल। हे सगळं साहित्य आहे ना ते भिजत घालायचंय आपल्याला पाण्यामध्ये, कमीत कमी 4 ते 5 तास। आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ते काढून घ्यायचे, त्याची पेस्ट जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आणि मग ते नंतर पेस्ट दुधामध्ये टाकायचे, त्याची थंडाई तयार होणार आहे। पण पेस्ट टिकत नाही जास्त दिवस, म्हणून मी हे प्रीमिक्स बनवणार आहे। तर हे आपल्याला काही असं रोस्ट वगैरे करून घ्यायचं नाही, भाजून घ्यायचं नाहीये। हे मी आता डायरेक्टच मिक्सरमधून काढून घेणार आहे सगळं साहित्य। आपण सगळं टाकून घेऊया, काजू, बदाम, मेलन सीड्स सगळं एकत्रच आपल्याला हे करायचंय। वेलची जे आहे ना ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, छान एक सुगंध येतो। इथे मी केसरच्या ना काड्या पण टाकते, 2-4। त्यानंतर इथे आपल्याला टाकायचंय खडी साखर, पण मी यासोबत टाकते। आणि हे मिक्सर मधून आता काढून घेणार आहे रोज पेटल पण। हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे। लक्षात ठेवायचं आपल्याला, मिक्सरचं भांडं जे आहे एकदम कोरडं हवंय, नाही तर हे आपलं प्रीमिक्स खराब होणार आहे। हे प्रीमिक्स जे आहे ते 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, फ्रीजच्या बाहेर शक्यतो नाहीच ठेवायचं, कारण काजू बदाम वगैरे आपण टाकलेले आहे त्यामध्ये। तर हे बघा, हे छान असं आपलं हे प्रीमिक्स तयार आहे। हे तुम्ही दुधामध्ये टाकून पिऊ शकता। आणि जी साखर टाकलेली आहे, खडी साखर, ते योग्य प्रमाण आहे अगदी एकदम। तर आता आपण थंडाई कशी बनवायची ते बघूया। एकदम मी थंड दूध घेतलेलं आहे इथे। आता मी 1च ग्लास बनवणार आहे। यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर पण आहेत, ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन। तुम्हाला ते आवडतील का कमेंट करून जरूर सांगा। तर हे मी प्रीमिक्स काढून घेते। इथे मी दूध घेतलेलं आहे, थंड दूध आपल्याला घ्यायचंय। आणि त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे एवढी ही पावडर टाकायची आहे। 1 कप दुधामध्ये 2 चमचे एवढी ही थंडाई पावडर टाकायची आहे। मिक्सर मधून हे काढून घ्यायचंय। आपलं तयार आहे। यामध्ये मी खडी साखर थोडीशी घातलेली परत, कारण मला थोडंसं कमी गोड वाटत होतं। तुम्हाला जर बर्फ हवा असेल तर तुम्ही बर्फ पण थोडं टाकू शकता। तर हे मी 1 ग्लास एवढं मी बनवलेलं आहे। 1 ग्लास साठी 2 चमचे एवढं पावडर घ्यायची आहे। थोडीशी खडी साखर पण मी ऍड केलेली। खूप छान अशी मस्त थंडाई होते ही, नक्की ट्राय करून बघा।
आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि असे जर तुम्हाला थंडाईमध्ये वेगवेगळे फ्लेवर जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. तर मी होळीला यामध्ये मी घेऊन येईल लवकरच होळीसाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे थंडाई. तर आपली थंडाई ही तयार आहे.